नमस्कार, आपणा सर्वांचे स्वागत आहे आमच्या या छोट्याशा व्लॉगमध्ये। तर मला आता निघायचं आहे 7:30 वाजता माझ्या ड्युटीसाठी। तोपर्यंत अर्णव नाश्ता करतोय, आवरतोय, त्याचे डॅडी देखील आवरतात ते, आणि मग अर्णव देखील 8:30 वाजता स्कूलला जाणार। चला खातोय बाळ डोसा। अर्णव खातोय डोसा आणि त्याच्यासाठी थोडंसं दूध। सकाळी सकाळी त्याला जास्त दूध जात नाही, त्यामुळे थोडंसं दूध त्याच्यासाठी आहे। आणि अर्णव बघतोय TV। आता मी काय बनवलं आहे सकाळी दाखवते तुम्हाला। तर हा टिफिन मला घेऊन जायचा आहे। मी आज बनवली आहे उसळ, मटकीची उसळ, चपाती आणि अर्णवसाठी डोसा आणि चटणी। मटकीची उसळ आणि चपात्या। तर हे सगळं मी उठल्यापासून बनवलेलं आहे। ड्युटीला तर निघालेली आहे आणि मी 2:30 वाजता सुटणार, पण मी तिथलचं शूट तुम्हाला दाखवू शकत नाही, पण बाकीचा व्हिडिओ तुम्ही बघा। तर दुपार झालेली आहे आणि माझी ड्युटी देखील संपली। ड्युटी संपल्यानंतर मी घरी आले, थोडं फ्रेश वगैरे झाले आणि आता मी थोडा वेळ रेस्ट करणार आहे। तर आज तर मी गेले नव्हते अर्णवला शाळेत, म्हणजे त्याचा आज फर्स्ट डे होता, मी गेले नव्हते, पण अजिंक्य गेला होता। तर तुम्हाला देखील दाखवते आज त्या दोघांनी काय काय केलं। अर्णवची तशी शाळा सकाळी 8:30 ते 10 वाजेपर्यंतच होती, कारण पहिला दिवस होता, त्यामुळे थोड्या वेळच शाळा होती। मी जो त्याला टिफिन दिलेला होता तो टिफिन देखील त्याने खाल्ला नाही, कारण त्याने नाश्ता ऑलरेडी केला होता, त्यामुळे टिफिन तसाच ठेवला आणि तसाच तो घरी आला। आणि त्याच्यानंतर त्याने आज स्कूलमध्ये काय काय केलं, आज काय काय झालं, ते सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर व्हिडिओ स्किप करू नका, पुढचा व्हिडिओ देखील तुम्ही बघा। चला तर तुम्हाला व्हिडिओ दाखवते आणि मी थोडा वेळ रेस्ट करते। 8:30 वाजता अर्णव आणि अजिंक्य दोघे देखील स्कूलमध्ये गेले। तर अर्णवला अजिंक्यने सोडलं होतं आणि हा होता आजचा पहिला दिवस। त्याचा क्लास वगैरे सर्व शोधून अर्णवला त्याने क्लासमध्ये सोडलं आणि त्याच्यानंतर ना आज पहिल्यांदा पेरेंट्सला ना असेंब्ली अटेंड करायला मिळाली होती। तर हा मस्त इव्हेंट होता आणि तुम्ही देखील हा इव्हेंट एन्जॉय करा, अजिबात स्किप करू नका। तर सेंट झेवियर स्कूलची असेंब्ली कशी असते हे तुम्हाला देखील आज बघायला भेटणार आहे। अर्णव 4thला गेला आहे, पण इतक्या वर्षात आम्ही कधीही त्याची असेंब्ली अटेंड केली नाही, पण ह्या वर्षी आपल्याला ती अटेंड करायला मिळत आहे। तर तुम्ही देखील बघा। Friendship, fun and success. A special welcome to our tiny stars of Standard 1 entering the primary section and beginning an exciting new journey today. Let's welcome every child with a big smile and a huge round of applause.
learn with curiosity, work with honesty, play with kindness, and grow into a good human being. Fill our hearts with happiness, our minds with wisdom, and our lives with your blessings. Guide us throughout this new academic. शाळा सोडल्यानंतर अजिंक्य गेला होता अर्णवला घेण्यासाठी. तर अर्णव अशी मस्ती वगैरे करत होता, कारण त्यांना घ्यायचा होता हा फोटो बॅक टू स्कूलचा. त्याच्यानंतर अजिंक्यने फोटो त्याच्यासाठी घेतला आणि त्याच्यानंतर ते जाणार होते घरी. तर ही आहे अर्णवची स्कूल. आणि अशा प्रकारे सर्व पेरेंट्स पहिल्या दिवशी एवढे एक्सायटेड होऊन सर्व आपल्या मुलांना वगैरे घेण्यासाठी आलेले होते. तर ही आहे अर्णवची शाळा. आणि ना ही स्कूल जी आहे ती थोडीशी स्ट्रिक्ट आहे, पण आज पहिला दिवस असल्याने सर्वांना अलाव केलं होतं आतमध्ये जाण्यासाठी वगैरे. आणि अशा प्रकारे सर्व पेरेंट्स आणि सर्व मुलं पहिल्या दिवशी एक्सायटेड होते. तर फायनली अर्णवची स्कूल सुटली होती आणि अर्णव आणि अजिंक्य दोघे देखील चालले होते घराच्या दिशेने. चला तर माझी देखील रेस्ट झालेली आहे आणि तुम्ही देखील अर्णवच्या स्कूलचा पहिला दिवस बघितलेला आहे. तर संध्याकाळ झाली होती आणि मी गॅलरीमध्ये जाऊन बघितलं खाली, तर आमच्या बोरचं ना गाळ काढण्याचं काम चालू होतं, कारण सध्या प्रॉब्लेम चालू आहे आमच्या पाण्याचा, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी चालू आहेत. तर संध्याकाळ झालेली आहे आणि अर्णवला लागली भूक. तर म्हटलं काय करूया, तर मग मी बनवत आहे हे फिंगर चिप्स. चला तर झालेलं आहे. आता यामध्ये मस्तपैकी मी मीठ टाकणार आणि अर्णव खाणार आणि मी देखील थोडंसं खाणार. हो की नाही, संध्याकाळची अशी भूक लागते, थोडंसं काहीतरी चटपटीत लागतं. ही आपली फिंगर चिप्स घरच्या घरी रेडी आहे. चलो अर्णव बघू इकडं बघ, टेस्टी आहे, हो यमी आहे. काय सांगितलं स्कूलमध्ये? कॅलेंडर दिला मला फक्त. कॅलेंडर दिला आणि अजून अजून काय नाही. काय सांगितलं उद्याचं काय? उद्या सर कोणा बुक्स आणायचं ते मी आणले. अच्छा, सगळे बुक्स घेऊन जायचे स्कूलमध्ये? ह्याला भरायचं आहे. बरं ठीक आहे. हे पण ठीक आहे, भरणार आणि हे पण. ठीक आहे करूया. बाकी आणि इथे ना ते फोटो. हो, तुझा फोटो लावू आपण. हां. आणि काय आज एन्जॉय केलं तू? एन्जॉय केलंस? हो चांगलंच आहे. फक्त 11 वाजता सुटलं. 11 नाही 10ला सुटली रे. अरे 11 वाजता सुटलेलं. हो का? आता उद्या पूर्ण दिवस आहे स्कूल काय? हो तेच की. नेक्स्ट इयरमध्ये 5th स्टँडर्डला. आता नेक्स्ट इयरमध्ये बघूया. आत्ता 4thला गेला ना, हो आता अभ्यास करायचा चांगला काय? हो तेच की. करशील ना? करणार ना? हो करणार. त्यानंतर आली होती माझी मैत्रीण, जी माझ्या शेजारीच राहते. तर संध्याकाळी ज्या दिवशी माझी मॉर्निंग शिफ्ट असते त्या दिवशी संध्याकाळी ना असं रिलॅक्स व्हायला आणि ना असं थोडंसं एन्जॉय करायला मला खूप आवडतं. तर माझी मैत्रीण देखील आली होती आणि आम्ही थोड्या गप्पा वगैरे मारल्या, थोडंसं हसलो आणि एन्जॉय वगैरे केलं. अशा प्रकारे आम्ही कवर वगैरे घालत आहे अर्णवच्या बुक्सला. रात्रीचे वाजले आहेत 11 आणि कवरच चालू आहे घालायचे काम. हे असे कवर नोटबुकला घालायची गरज नाही, पण त्याच्यावर नावं टाकायचे आहेत आम्हाला. आणि आता कवर घालणार आहे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पण हे सर्व गोष्टी आम्ही करायचो, तर खूप छान वाटायचं. तर अर्णवचं देखील करताना मला माझ्या लहानपणीच्या आठवणी सगळ्या आठवते. तुम्ही पण केलेत का तुमच्या मुलांच्या बुक्सला कवर? आम्ही देखील करत आहोत. तर कवर करायला मला खूप आवडतं. लहानपणापासून हे सगळं मी शिकलेत आणि मला आवडते करायला. मस्तपैकी कवर आता करणार, त्याच्यावर अर्णवचं नाव वगैरे घालणार, म्हणजे तेवढंच अर्णवला आनंद. नवीन काहीतरी प्रत्येक वर्षी सुरुवात जी झाली ती नवीन.
छान आहे ना, मज्जा आहे या सर्व गोष्टीत. हे एक पार्टच आहे आपल्या लाईफचा. ते हे शाळा सुरू होणार वगैरे आणि हे सगळी मज्जा असते. एन्जॉय करत जा या सर्व गोष्टी. थोडासा आपण वेळ काढला पाहिजे आपल्या मुलांसाठी आणि या सर्व गोष्टी केल्या पाहिजे. तर तेवढीच मज्जा आणि तेवढ्याच मेमरीज आपल्या राहतात. फायनली कवर वगैरे करून सगळं झालं आहे. नावं पण टाकूच झाले अर्णवची. आणि अर्णव बघा असा झोपला आहे निवांत. नेमकी अर्णव शाळेत जातो की अर्णवची मम्मा शाळेत जाते काय माहीत नाही. असो, कवर वगैरे झालेलं आहे. चला आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.